पहलगाम हल्ल्यातील जखमी सुबोध पाटील उपचार घेऊन नवी मुंबईतल्या कामोठे इथं आपल्या घरी पोहोचले। हल्ल्यादरम्यान त्यांच्यासोबत घडलेली आपबीती त्यांनी सांगितली आहे। अतिरेकी जवळ येऊन हिंदू कौन है वो खडे रहो असं म्हणू लागले आणि जे कोणी आवाज करत होते त्यांना थेट गोळ्या झाडत असल्याचं त्यांनी सांगितलं। अतिरेकी जवळ आला, जवळ आल्यानंतर आम्हाला सांगितलं हिंदू कोण आहे खडे हो जा। आम्ही सगळे घाबरलेले होते सर्व ते, आणि जो कोण बोलत होता त्याला ते शूट करत होता तो। आणि प्रत्यक्ष बघितलं, आम्ही सगळे घाबरलेलो होतो। मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे खडे हो जा, कोण काय हे करत नव्हते। मग त्यांनी लगेच ते शूट करायला सुरुवात केली जवळूनच। एक समर्थ कृपा म्हणून गोळ्या माझ्या इथनं मानेला लागून गेले। ते मला माहित नव्हतं, शुद्ध मी बेशुद्ध पडले त्यावेळी। बेशुद्ध काही तासानंतर मला तर शुद्ध आले। शुद्धाने बघितलं, मिसेस होती त्यावेळेला तिथे मिसेस दिसली नाही मला। शुद्धाला बघितलं सगळे लाशेस पडलेले होते। असं मानव पूर्ण असायचं ते बघितलं, तिथे सर्व पूर्णपणे बॉडी पडलेले होते।